नमस्कार. पारोळाचा आवाज कसा आहे जरा ऐकायचा आहे मला. नमस्कार. मला कल्पना आहे सायंकाळची वेळ आपल्या स्वयंपाकाची वेळ आहे, बरोबर? घरी मुलं वाट बघतात, नवऱ्याचा फोन येतोय, कधी पोचणार आहे म्हणून इकडून फोनवरून कॉल जातोय, हो हो निघते निघते निघते, बरोबर? तुमचं जसं आयुष्य आहे तसंच आमच्या सगळ्या महिला भगिनींचं. पण मला तुमचं कौतुक वाटलं. आज डॉक्टर संभाजीराजेंच्या प्रेमापोटी आज तुम्ही सगळ्याजणी इतक्या मोठ्या संख्येने उपस्थित राहिलात. तुमचं मी मनापासून कौतुक करते. माणसांच्या तिरजुरीमध्ये पैसा किती आहे हे कोण विचारत नाही. सातबाऱ्यावर नावं किती आहेत हे कोण विचारत नाही. पण त्या माणसांच्या आयुष्यामध्ये जमवलेली माणसं किती आहेत ही मात्र जगाला कळतात. म्हणून डॉक्टर संभाजीराजे ही तुम्ही कमवलेली प्रॉपर्टी आहे, संपत्ती आहे, याचं मला मनापासून कौतुक वाटतं. आज तुम्ही प्रत्येक घरापर्यंत पोहोचलाय, वाड्या वस्त्या आणि पाड्यांपर्यंत पोहोचलाय. या महिला भगिनींचे प्रश्न जाणून घेतले, त्याच्या अडचणी समजून घेतलेत, वैद्यकीय सेवा दिली, ॲम्ब्युलन्सच्या माध्यमातून दिली. डॉक्टर संभाजीराजे पाटील फाउंडेशन सुरू केलं, त्याच्या माध्यमातून सेवा दिली. कोविड काळामध्ये आपण मदत केली. त्याच्यामुळे आमच्या महिला भगिनींची एक खासियत असते, डॉक्टर सुखाच्या क्षणाला एखादा माणूस आलेला लक्षात राहत नाही, पण आमच्या महिला भगिनींच्या दुःखात जो सहभागी होतो त्याला आम्ही शेवटपर्यंत विसरत नाही, बरोबर ना? त्याच्यामुळं आज या कार्यक्रमाच्या निमित्ताने येताना मला मनापासून आनंद वाटतोय. डॉक्टरांना साथ देणाऱ्या क्रांतीताई पाटील, तुझ्या विटे शेजारी आता माझीही वीट हवी, तुझ्या विटे शेजारी आता माझीही वीट हवी, विठ्ठलाची रुक्मिणी आता थोडी धीट हवी, असं म्हणत या विठ्ठला शेजारी उभी राहिलेली त्याची रुक्मिणी आमचे जिल्हाध्यक्ष संजय भाऊ असतील, योगीजी देसले असतील, कल्पनाताई असतील, मिनलताई असतील, अभिलाषा असतील, व्यासपीठावरील सर्व सन्माननीय सदस्य, या भागाच्या माझ्या तालुका अध्यक्ष, कार्याध्यक्ष आणि या ठिकाणी उपस्थित माझ्या सगळ्या मायमाऊली आणि अजितदादांच्या सगळ्या लाडक्या बहिणी फेट्यामध्ये अतिशय सुंदर दिसतात. एक सुंदर असा फोटो काढून घ्या, नवऱ्याला पाठवून द्या, आम्ही पण दिमागात मस्त रुबाबदार दिसतोय म्हणून सांगा. आज तुम्ही ज्या प्रेमाने आनंदाने स्वागत केलं, खरं मी भारावून गेले. तुमचे सगळ्यांचे मनापासून आभार व्यक्त करते. मी खरं तर जळगाव जिल्ह्याच्या जनसुनावणीसाठी आलेली आहे. राज्य महिला आयोगाचे अध्यक्ष म्हणून महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यामध्ये काम करते. तुम्हाला कोणत्याही अडचणी असतील, मग त्या कौटुंबिक हिंसाचाराच्या असतील, हुंडाबळीच्या असतील, कोणी त्रास देत असतील, काही वाद असतील, दिवाणी न्यायालयाचे असतील, या सगळ्यांवरती मी स्वतः काम करते. राज्य महिला आयोगाचे अध्यक्ष म्हणून त्या जिल्ह्यामध्ये जाते आणि जिल्हाधिकारी असतील, पोलीस अधीक्षक, विधी सेवा प्राधिकरण यांच्या समवेत बसून ही बैठक लावली जाते. जागच्या जागी न्याय दिला जातो आणि त्या ठिकाणी त्या क्षणाला तुमचे जे प्रश्न आहेत ते निकालात काढले जातात. माझं मुख्य कार्यालय मुंबईला आहे. तुम्ही मुंबईपर्यंत येऊ शकणार नाही. तुमच्या काही अडचणी असतील तर तुम्ही मुंबईपर्यंत येऊ शकत नाही, पण मी तुमच्या पारोळ्यापर्यंत येऊ शकते. म्हणून मी तुम्हाला भेटायला पारोळ्यापर्यंत आले. आपल्या सगळ्यांसाठी आदरणीय दादांनी अर्थसंकल्प मांडला आणि या अर्थसंकल्पामध्ये लाडकी बहीण योजना आणली. किती बहिणींनी फॉर्म भरले? अरे बापरे, सगळे. किती जणींच्या खात्यात पैसे जमा झाले? 3000 स्वतःच्या नावावरती बँकेत जमा झाले. जरा जोरदार टाळ्या वाजवा. ज्यांना मिळाले नाहीत पण फॉर्म भरलाय, ह्या महिन्यामध्ये तुम्हाला 4500 रुपये मिळणार. आणि पहिले डॉक्टरांना येऊन भेटा. 4500 खात्यात आले की डॉक्टरांना येऊन भेटा. इथून माग तुम्हाला पण मिळतील. ज्यांनी फॉर्म भरलेत त्यांना ह्या महिन्यामध्ये जुलै, ऑगस्ट, सप्टेंबर या 3 महिन्याचे 4500 रुपये मिळतील. आजपर्यंत अनेक योजना आल्या, पण ही पहिलीच योजना अशी आहे की सरकारकडून थेट आपल्या खात्यात. मध्यस्थी कोणी आहे का? आपलं खातं
1,60,00,000 महिलांनी 1,60,00,000 महिलांना याचा लाभ मिळालाय. इथून मग नवऱ्याबरोबर आपलं खातं असायचं, कधी कधी तेही नसायचं, बरोबर ना. पण आता आमच्या अकाउंटला पैसे जमा होणार म्हणलं माझ्या सगळ्या या भगिनी बँकेत गेल्या, बँकेत स्वतःचं खातं ओपन केलं, जी डॉक्युमेंट पाहिजे ती सोबत घेऊन गेली, शोधून 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 जन्मतारखेचा दाखला, शाळा सोडल्याचा दाखला, लग्नाचा दाखला, जे काय लागेल ते सगळं गोळा केलं. बँकेत जाऊन मॅनेजरला खातं उघडा, दादांच्या लाडक्या बहिणी आहेत, मुख्यमंत्र्यांच्या लाडक्या बहिणी आहेत, आमचे पैसे जमा होणार आहेत. सगळ्यांचे बँकेत खाती निघाली, खाती चालू केली आणि 3,000 रुपये खात्यात जमा झाला. मेसेज आला, माझ्या या सगळ्या लाडक्या बहिणींनी मेसेज वाचला आणि पहिल्यांदाच महाराष्ट्रात असं होतंय, पहिल्यांदाच 1,60,00,000 महिला भगिनींच्या स्वतःच्या नावावरती इतके पैसे जमा झाले. आम्ही आर्थिक दृष्ट्या साक्षर झालो की नाही माहित होतं का आधी? काही पासबुक, बँक खातं, डॉक्युमेंट काय माहित होतं? काहीच नाही. आता माहिती आहे ना सगळं. आता नवऱ्याला विचारायची गरज पडत, आता नवराच आपल्याला हळूच म्हणतो, कधी मला पैसे लागले तर मदत करा, बरोबर ना. नवऱ्याने 1,000 रुपये आपल्याला दिले तर आपण काय करायचो? 900 रुपये खर्च करायचो, 100 रुपये हळूच साडीच्या घडीत. पण नवऱ्याला हिशोब कितीचा? 1,000चा. इतक्या हुशार आहेत, उत्तम मॅनेजमेंट गुरु. कशाचं देतो, तुमचं पण देतो. यामध्ये जे 100 रुपये आपण बाजूला ठेवायचो, दर महिन्याचे 100 100 100 झाले, वर्षभराचे 1,200 रुपये. ते कुणाचे? आपले. नवऱ्याला माहित होते का? नाही. पण माझी ही बिचारी माऊली हे पैसे बाजूला ठेवायचे, ती स्वतःसाठी ठेवत नव्हती, ती लेकरांसाठी. घरात एखादा आजारपण आलं तर त्याच्यासाठी, पै पाहुणे आले तर त्याच्यासाठी, काही अडचण लागली तर त्यांच्यासाठी. अशी माझी माऊली स्वतःचं घरटं उबदार सुरक्षित ठेवण्यासाठी प्रयत्न करते. म्हणून माझ्या या माऊलीला मनापासून मुद्रा. पण आता गंमत अशी आहे, हल्ली नवऱ्याला अडचण वाटली पैशाची तर आमची भगिनी म्हणती 5,000 पाहिजेत का? मी मैत्रिणीला विचारते शेजारी, पण तुम्ही एकच आठ 5 दिवसात परत द्यायचे. मैत्रिणी कुठं आणायचेत मला? बरोबर ना. सगळ्यांचे प्रयोग करून झालेत. नवरा म्हणतो बर बर 5 दिवसात देतो, जरा घेऊन ये. आमची बाई हळूच जाऊन साडीच्या घटीतले 5,000 रुपये नवऱ्याजवळ देते. मग ती मैत्रीण 3 वेळा सांगणार, मैत्रिणीचेच बरं का, परत द्या. पण बिचारीची अपेक्षा एकच असते की नवरा पण अडचणीत असला तर आपल्या जवळचे पैसे देऊन ती घर सावरते. हे माझं मातृत्व, ही माझी मातृशक्ती. या लाडकी बहीण योजनेच्या माध्यमातून आदरणीय दादांनी, राज्याचे मुख्यमंत्री एकनाथजी शिंदे साहेब, उपमुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस साहेब, महायुती सरकार, आपल्या महिला व बाल विकास मंत्री आदितीताई, या सगळ्यांनी आपल्याला खऱ्या अर्थानं आर्थिक सबल केलंय, सक्षम केलंय. या 1,500 मधून व्यवसायाची सुरुवात काही महिला भगिनींनी केली. या 1,500 पासून खऱ्या अर्थानं मुलगी वयात यायला लागली तर आपल्याला प्रश्न पडायचा की मुलींनी काही सॅनिटरी नॅपकिन, पाळी सुरू झाली तिला, मासिक पाळीच्या वेळी जरी नॅपकिन घेऊन द्यायचं म्हणलं तरी आपल्याकडे पैसे नसे, की नवऱ्याला मागावं लागायचे. नवऱ्याने दिलं तर ठीक, आपण डॉक्टरांकडे जायचं, कधी काळी आजारपण आला तर 4-4 वेळा नवऱ्याला पैसे मागितले, 200 रुपये तर तो 100 रुपये द्यायचा. मग आता 3,000 खात्यात आहेत, मुलगी वयात आली, मासिक पाळीच्या वेळेस नॅपकिन लागते तर त्या आई अभिमानाने काढून देतीये तिच्या पैशातून. ती डॉक्टरांकडे जायची, ते आता जातीये कारण तिच्याकडे तिच्या स्वतःच्या हक्काचे पैसे आहेत. इतकंच काय, 10 दिवस गणपती येऊन गेले, या गणपतीमध्ये 3 दिवस गौराया पण येऊन गेल्या. माहेरवाशीण म्हणून आपण त्यांचं स्वागत केलं. इथून मग या माहेरवाशींचं स्वागत करायला आपल्याला नवऱ्याकडून पैसे घ्यावे लागायचे, साठवलेले वापरावे लागायचे. यंदा मात्र आमच्या माहेरवाशीण खुश होऊन गेल्या कारण आमचे 3,000 रुपये हक्काने आम्ही वापरले आणि सुंदर असा या गौराईंचा पाहुणचार केला. त्याच्याही पुढे जाऊन
जसं राज्याचं बजेट आहे तसं आमच्या महिला भगिनींचं घरातलं बजेट असतं. गॅस सिलेंडरची महागाई वाढली की टेन्शन येतं आमच्या भगिनीला. आता सरकारने त्याची पण काळजी घेतली आहे. तुम्हाला टेन्शन येऊ नये म्हणून 3 सिलेंडर वर्षभरात तुम्हाला मोफत दिलेत. या सिलेंडरचे पैसे आता तुमच्या खात्यामध्ये जमा होणार आहेत, त्याच्यामुळे तुमच्या नावावरती सिलेंडर करून द्या. लेक लाडकी योजना सरकारने आणली आहे. मुलगी जन्माला आली की तिच्या नावावरती 5,000 रुपये सरकार ठेवणार आहे. ती पहिलीत गेली की 7,000 रुपये, ती 7वीत गेली की 8,000 रुपये आणि ती 18 वर्षाची पूर्ण झाली की रोख रक्कम 75,000 रुपये तिला मिळणार. असे एकूण जन्मापासून 18 वर्षाची होईपर्यंत 1,01,000 रुपये सरकार या आपल्या मुलीसाठी देते. 18 वर्षाची ती पूर्ण झाली, 19, 20, 21 या 3 वर्षामध्ये तिला पुढचं शिक्षण घ्यायचंय. आणि माझ्या महिला भगिनींना वाटतं की आपल्याला नाही शिकायची संधी मिळाली, परिस्थितीमुळे आपण नाही शिकलो, पण आपल्या लेकरांनी शिकावं, डॉक्टर व्हावं, इंजिनियर व्हावं, वकील व्हावं वाटतं ना. पण त्याच्यासाठीचा खर्च, त्याची काळजी करू नका. आता सरकारने मुलींचं शिक्षण मोफत केलंय, त्याची जबाबदारी सुद्धा आता सरकार घेतंय. पिंक रिक्षा जळगावमध्ये मी आज खूप ठिकाणी पाहिल्या, गुलाबी रंगाच्या. जसे तुमचे फेटे आहेत, जशा तुमच्या साड्या आहेत आज गुलाबी सगळ्या, तशा पिंक रिक्षा. तुम्हाला कुठेही जाताना आता भीतीची काळजी नाही. पिंक रिक्षामध्ये ड्रायव्हर फक्त महिलाच असणार. आता आमच्या महिला भगिनींना रिक्षा चालवायला दिलेत आणि रिक्षा चालवताना त्याला डिझेल पेट्रोल नाही. मोबाईल जसा चार्जिंग करतो तसं रात्रीचं रिक्षा चार्जरला लावायची, सकाळी स्टार्टर मारायचा, फिरून यायचं. म्हणजे नवीन व्यवसायाची निर्मिती या माध्यमातून होतोय. हा व्यवसाय, रिक्षा चालकाचा व्यवसाय आपण आपल्या महिला भगिनी करतात. आज कल्पनाताई माझ्या बरोबर होत्या. आज एवढ्या ठिकाणी पिंक रिक्षा महिला चालवत होत्या. मला खूप अभिमान वाटला या महिलांना बघितल्यावर. या महिला स्वतःचं कुटुंब चालवतात, कुटुंब सावरतात. हे सरकारने योजना आणलेली आहे पिंक रिक्षा. लखपती दिदी योजना आहे, बचत गटाची योजना आहे. या बचत गटाच्या योजनेमध्ये मला मगाशी आपल्या जिल्हा तालुका अध्यक्षांनी सांगितलं की आम्ही बचत गट चालवतो. मी सुद्धा बचत गटाचे अध्यक्ष होते. बचत गटापासून खरं माझं राजकारण सुरू झालं. जो बचत गट सुरू केल्यानंतर जो पहिला फिरता निधी मिळतो अनुदानाच्या स्वरूपात, तो 15,000 होता. पण 15,000 आता व्यवस्था बदलली आहे, महागाई वाढत चालली आहे, म्हणून सरकारने हे अनुदानाचा फिरता निधी सुद्धा 15,000पासून 30,000 केलाय. म्हणजे आता तुम्हाला 30,000 रुपये एकत्र करून व्यवसाय नव्याने तुम्ही सुरू करता. मग फॉल पिकोचं मशीन असेल किंवा साड्या विकायचं असेल, यामध्ये वेगळं काही तुम्हाला करायचं असेल की वाती बनवायचं मशीन असेल, असं काही असेल तर तुम्ही घेऊन स्वतःच्या पायावरती उभं राहू शकता. म्हणजे जन्मापासून 18 वर्षापर्यंत लेक लाडकी योजना, पुढच्या शिक्षणासाठी मोफत शिक्षण, 21 ते 65 वयोगटापर्यंत लाडकी बहीण योजना. पण 65च्या पुढे काय, असं इथं बसलेल्या माझ्या महिला भगिनींना प्रश्न पडला असेल की ज्यांचं वय 65च्या पुढे आहे, तुमच्यासाठी 65च्या पुढे आहे, त्यांच्यासाठी वयोश्री योजना आणली आहे. 65 पासून शेवटच्या श्वासापर्यंत तुमच्या वृद्धापकाळामध्ये तुमच्या आजारपणासाठी खर्च करण्यासाठी महिना 3,000 रुपये सरकारने दिलेत. म्हणजे जन्मापासून शेवटच्या श्वासापर्यंत हे सरकार तुमच्या हिताचा विचार करतंय, तुम्हाला सबल करतंय, तुम्हाला सक्षम करतंय. आणि म्हणून या निमित्तानं तुमची एक बहीण म्हणून मी तुम्हाला विनंती करायला आले. विरोधक टीका करत राहतात. आपली नवीन साडी आली तरी शेजारनी, तसंच विरोधकांचे, बरोबर ना अनवय. त्याच्यामुळे आपल्याकडे आता सगळ्या योजना आलेत ना, आपल्या खात्यात पैसे आलेत ना. मग आता विरोधकांना त्रास होणार का नाही होणार? होणार ना. मग ते टीका करणार ना. आपण लक्ष द्यायचं का नाही द्यायचं? आपण लक्ष द्यायचं नाही. त्यांनी तुम्हाला हे पैसे मिळू नये म्हणून सुरुवातीला तर काय सांगितलं, ही योजनाच येणार नाही. पण प्रत्यक्षात आली, तुम्हाला पैसे सुद्धा मिळाले. आल्या होत्या काय बोलल्या, लगेच पैसे काढून घ्या बोलले ना. लगेच पैसे काढून घ्या म्हणजे आम्हाला जेव्हा लागतील तेव्हा काढू ना आम्ही. तुम्ही कशाला सांगता, तुम्ही थोडीच दिलेत का? बरोबर ना. पैसेही महिलांनी त्यांच्या खात्यामधले काढून घेतले. त्याच्यानंतर त्यांनी काय केलं, हे पैसे तुम्हाला मिळू नये, लाडकी बहीण योजना बंद पडावी म्हणून हे विरोधक उच्च न्यायालयात गेले. त्यांनी न्यायालयात याचिका दाखल केली.
आणि त्यांनी सांगितलंय आम्ही सत्तेत आल्यानंतर सगळ्यात पहिली ही योजना बंद करू. मग आता आपण विचार करायचा, जर आपल्याला पैसे मिळतात, योजना चांगली आहे, आपल्या मुलींना फायदा होतोय, आपल्या व्यवसायाला फायदा होतोय, यामध्ये या सरकारने शेतकऱ्यांची वीज माफी सुद्धा केली आहे ना. शेतकऱ्यांचा सुद्धा फायदा आहे, रोजगार सुद्धा दिलाय, मुलांच्या शिक्षणाची सुद्धा काळजी घेतली. मग एवढं सगळं जर आपल्या कुटुंबाला दिलेल्या सरकारवरती हे टीका करत असेल तर आपण शांत बसायचं? आपण येणाऱ्या विधानसभेच्या निवडणुकीत काय करायचं? महायुती सरकारचा प्रचार करायचा, बरोबर ना. मग विरोधकांनी किती टीका केली, पण जिथं आमची मातृशक्ती ठामपणे उभे राहते तिथं आम्ही वादळ निर्माण करतो, बरोबर. म्हणून येणाऱ्या विधानसभेच्या निवडणुकीमध्ये राज्याचे मुख्यमंत्री आदरणीय एकनाथजी शिंदे साहेब जिथं असतील त्यांचे उमेदवार तिथं धनुष्यबाण, आदरणीय देवेंद्रजी फडणवीस साहेब असतील तिथं कमळ, आदरणीय दादांचे उमेदवार असतील तिथं घड्याळ, या चिन्हावरती आपले उमेदवार उभे राहतील. त्यांना मतदान करायचं आणि पुन्हा एकदा हे महायुती सरकार सत्तेत घेऊन आलं तर ही योजना पुढे 5 वर्ष, 15 वर्ष, 25 वर्ष चालेल. बालेवाडीच्या कार्यक्रमामध्ये सन्माननीय मुख्यमंत्री साहेबांनी सांगितलं, आत्ता आम्ही तुम्हाला 1,500 रुपये देतोय, पण तुम्ही आमच्या पाठीशी उभा राहिलात, तुम्ही आमची ताकद वाढवली तर आम्ही 1,500चे 2 करू. किती? अजून ताकद वाढवली तो 2चे 2,500 करू. लगेच 3 नाही, 2.5 करू. 500 ने वाढू ना. आणि खूप ताकद वाढवली तर आपण 3,000 करू. मग आपल्याला काय करायचंय? महायुती सरकारच्या पाठीशी उभं राहायचं ना. मग एकदा हात उंच करून सांगा, आम्ही सगळे महायुती सरकार बरोबर आदरणीय दादांसोबत आहोत. आहात ना? आपल्या सगळ्यांचे मनापासून धन्यवाद. आणि डॉक्टर संभाजीराजेंनी त्यांच्या भाषणामध्ये सांगितलं, दादांची त्यांची काय चर्चा झाली सविस्तर सांगितली, त्याच्यामुळे मी त्याच्यावरती फार काय बोलत नाही. पण पुन्हा एकदा आपल्या सगळ्यांचे मनापासून आभार व्यक्त करते. डॉक्टर संभाजीराजेंच्या प्रेमापोटी आपण सगळेजण या ठिकाणी आलात, उत्साहाने आनंदाने सहभागी झालात. असाच सहकार्य आणि त्यांना साथ देण्याची भावना आपल्या सगळ्यांमध्ये राहोत. हा भाऊराया डॉक्टर संभाजीराजे आपल्या पाठीशी आहेत आणि या तिन्ही भावांनी आपल्यासाठी ज्या योजना आणल्या आणि एक पाठीराखा म्हणून आपल्या बरोबर राहिले, तर आता लाडक्या बहिणी म्हणून आपली जबाबदारी आहे, आपण या भावांसोबत राहायचंय, बरोबर. मग त्यांना पाठिंबा देण्यासाठी बाहेर स्वाक्षरी मोहीम ठेवली आहे. जाताना सही करा आणि त्यावरल्या ही योजना त्याच्यावर लिहिलेलं आहे, ही योजना आमच्या हिताची आहे, ती पुढे 5 वर्ष चालू राहावी, यासाठी माझा पाठिंबा आहे ना. मग बाहेर जाताना सही करा. ही स्वाक्षरी महाराष्ट्रामध्ये आपण संपूर्ण महाराष्ट्रामध्ये हा उपक्रम राबवतोय आणि तुमच्यासारख्या हजारो लाडक्या बहिणी दादांना साथ देतात. त्याच्याबद्दल आपल्या सगळ्यांचे मी मनापासून आभार व्यक्त करते आणि थांबते. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र, जय राष्ट्रवादी. धन्यवाद ताई. मी या ठिकाणी अतिशय